या पाठीमुळे नेहमी नाही का गाडी बंद पडते आपली. काय आता आम्ही चांगले भिवंडी व्हायचं असलं आणि समोसा खातो. हाय हॅलो नमस्कार सर्वांना. यूट्यूबच्या या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आजही आपण महाराष्ट्रातल्या एका सुंदर ठिकाणी कॅम्पिंगसाठी चाललो आहोत. पण बाहेरची उष्णता लक्षात घेता आपण ठरवलंय की यावेळी बाईकने न जाता फोर व्हीलरने जायचंय. एखादा प्लॅन केलाय आणि त्यामध्ये काही अडीअडचणीच नाही आल्या. असं कधी झालंय नाही ना, असं क्वचितच होतं. आमच्यासोबतही या प्लॅन मध्ये तसंच झालं. या गोष्टीमध्ये सुद्धा एक ट्विस्ट आला, तो म्हणजे अरे गाडीचा जरा एक इश्यू झालाय, तर मी आजूबाजूला कुठे मेकॅनिक भेटतोय का बघतो. तुम्हाला फोन करून सांगतो परत कसं निघायचं ते, काय कोणत्या प्लेसला भेटायचं ते फोन करतो मी परत. मग काय, सुशांतच्या होकारार्थी फोन कॉलची वाट पाहत भिवंडी फाट्यावरच थांबलो. पण यावेळी नशीब सोबतच घेऊन निघालो होतो की काय, म्हणून फोन आला तशी पावलं गाडीकडे चालू लागली. कुठे जायचं? नाशिक. गाडी चालू झाल्याचा आनंद पोरांच्या चेहऱ्यांवर साफ दिसत होता. मे बी आपल्याला जर आज मिल्की वे दिसला तर बघूया, ट्राय करूया दिसतोय का. आज दिसण्याचे चान्सेस आहेत. लेट्स सी, आज आपलं लक आजमावून पाहूया आपण. आज आपल्या सोबत आहे सफरनामा आणि सूरज पाटील आणि सुशांत. काय वाटतं कधीपर्यंत पोहोचू? काही प्रॉब्लेम नाही झाला तर जाऊ एकपर्यंत. प्रॉब्लेम झाला तर मध्ये गणपती बाप्पा. कसारा घाटाच्या अलीकडेच जेवणासाठी थांबलो आणि जेवणासोबत नुकताच नॉर्थ ईस्टला जाऊन आलेल्या अनिकेतच्या अनुभवांच्या गप्पा रंगल्या. एखाद्या हेक्टिक आठवड्यानंतर विकेंडला रात्री सह्याद्रीत काढलेली लॉंग ड्राईव्ह, 4 प्रवासी मित्र, त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी भटकलेले अनुभव, मनाला शांत करणारी फील गुड प्लेलिस्ट आणि वाटेत पाहिजे तिथे थांबवत रिचवलेले चहाचे घोट. आहा हा, स्वप्नवतच ना. काय प्रॉब्लेम. 1:10 झाले. आता आम्ही सांब्रत गावामध्ये पोहोचलोय आणि ते आम्ही अशी गाडी लावली आहे आणि हे इथे झाडाच्या खाली सपाट पार आहे, तिथे आम्ही टेंट पिच केलाय. आणि या ठिकाणी बघूया, तारे तर भरपूर दिसत आहेत. पब्लिक पण भरपूर आलेली आहे आज, गाड्या वगैरे आलेल्या आहेत. तूच घेऊन दिली ना मला स्लिपिंग, विसरला काय? तीच माझीच वांदे. का रे, झोपूच नको. अरे मी फक्त अंगावर आणले, ते पण बेडशीट आणले 5 जॅकेट ना खाली अंतरायला नीचे लेगा काय और ऊपर क्या लेगा. आता रात्रीचे 2 वाजलेत. इथं आम्ही रस्त्यावरती बसलोय. पाठीमागे आमची गाडी आहे आणि तिथे टेंट लावलेला आहे आम्ही. आणि रस्त्यावरती आम्ही मिल्की वे कॅप्चर करण्याचा ट्राय करतोय. इथे आमचा ट्रायपॉड आहे, कॅमेरा मोबाईल मध्ये. समोर मिल्की वे आहे. रात्री 2 वाजल्यापासून आम्ही मिल्की वे ट्राय करतोय कॅप्चर करायचा मोबाईल मध्ये. आपला कॅनन 1200D आहे, त्याच्यामध्ये पण कॅप्चर करायचं ट्राय करतोय. आणि आधी खूप असं म्हणजे फिक्कट मिल्की वे कॅप्चर होत होता, बट फायनली ही माझी पहिलीच वेळ मिल्की वे कॅप्चर करायची. तर आता छान रिझल्ट आलेत, मस्त वाटतं, खूप भारी वाटतं. आणि नेकेड आईजने सुद्धा असं समजतंय की हा या भागामध्ये तो मिल्की वे आहे म्हणून असं जाणवतंय. खूप भारी फील होतंय. खूप वर्षांपासून असं म्हणजे इच्छा होती की मिल्की वे बघायचा असं. ते आपल्या स्पिती व्हॅली वगैरे, लडाख वगैरे साईडला मिळतं पाहायला, पण आपल्या महाराष्ट्रात सुद्धा असे काही गावं आहेत जिथे खूप कमी लाईट पोल्युशन आहे, जिथे खूप कमी पोल्युशन आहे हवेचं सुद्धा. त्या ठिकाणी आपल्याला मिल्की वे पाहायला मिळतो. त्यापैकीच आपलं सांब्रत हे गाव आहे, सांदन व्हॅलीचं, तिथे भंडारदऱ्यामध्ये. खूप छान असे ताऱ्यांनी भरलेलं अंगण आहे आता सध्या माझ्या समोर, आणि त्यामध्ये तो मिल्की वेचे रिझल्ट दाखव. सकाळचे 5 वाजलेत. ही आमची आता झोपायची वेळ झालेली आहे.
इथे अनिकेत झोपलाय, इथे सूरज झोपलाय, ते मी बसलेलो आहे, इथे सुशांत झोपलेला आहे. आणि हा 3 पर्सनचा टेंट आहे, पण याच्यामध्ये 4 जण आरामात झोपतात. खूप चांगला टेंट आहे. आय विल हायली रिकमेंड दिस टेंट फॉर यू. जेन्सन नाव आहे कंपनीचं. डिकॅथलॉनपेक्षा खूप भारी आहे. सो हे आमचं आजचं घर आहे. आता आम्ही झोपतो. खूप छान फोटोज मिळालेत. आल्या सरशी सार्थक झाले. मेन तर अजून उद्या आम्हाला सांदन व्हॅली बघायची. भेटूया उद्या सकाळी. गुड नाईट. ऊन डोक्यावर आलं तशी जाग आली. रात्रभर झोपलो नसलो तरी डोळ्यांवर आज बिलकुल झोप दिसत नव्हती. ऊन इतकं की पहिल्यांदा सनस्क्रीन लावावं लागते. काय निघत. आम्हाला फ्रेश होईपर्यंत सुशांतने झाडाच्या सावलीत कॉफी बनवायला घेतली. मोनेकोचं बिस्किट आता त्याच्यात बुडबुट खुश करू का. काय बाई पोर एवढं फ्रूट रेकर नाहीत बघितले. कॉफी गेले ना. सकाळचे 9:25 झालेत. आम्ही चहा वगैरे पिऊन जिथे कॅम्प केलेला त्या जागेपासून वरती म्हणजे पार्किंगच्या एरियामध्ये गाडी पार्क केली आणि आता सांदन दरीकडे, जी एशियातली सर्वात मोठी 2 नंबरची सेकंड हायेस्ट दरी आहे, तिकडे चाललोय आता. जे मेन आकर्षण आहे साम्रत गावामधलं. पण थोडासा रस्ता भटकलोय आम्ही. आज सूरज पाटील जवळजवळ 1.5-2 वर्षातून ट्रेक करतात. त्यांचा ट्रेक झाला, एखादा सत्कार घ्यावा लागेल. समोर वाटते आता काहीतरी दिसल्यासारखं. विकेंड असल्याने आज इथे थोडीफार गर्दी होती. आजवर आपण सह्याद्रीच्या घाटमाथ्यांवर गेलो, पण आज चक्क सह्याद्रीच्या जणू पोटात जाण्याचा थरारक अनुभव होता. सांदन व्हॅलीमध्ये आपण रॅपलिंग करूनही उतरू शकतो, ज्यासाठी लोक लांबून लांबून येतात. हे इकडचं एक वैशिष्ट्यच आहे. पण काही कारणास्तव सध्या ते बंद होतं, म्हणून आम्ही चालतच उतरलो. सांदन दरी गर्दी. एरवी हा टप्पा क्रॉस करताना तुम्हाला बॅगा डोक्यावरती घेऊन कमरे इतक्या पाण्यातून चालत जावं लागतं. पण त्यावर गावकऱ्यांनी एक छोटासा जुगाड शोधून काढलाय. जणू एखाद्या रहस्यमय दरीतून बोटीतून छोटासा केलेला प्रवास. महाराष्ट्राला लाभलेला निसर्गाचा वरदहस्त म्हणजे सह्याद्री. सह्याद्रीच्या कुशीत लपलेली अनेक ठिकाणे नेहमीच भटक्यांना भुरळ घालतात. त्यापैकीच निसर्गाच्या कुशीत दडलेलं सांदन दरी हे आश्चर्य आजही अनेकांच्या नजरेपासून दूर आहे. आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांमध्ये सांदन व्हॅलीचा 2रा क्रमांक लागतो. म्हणूनच ती पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक इथे गर्दी करतात. एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्ट लाईन म्हणजेच भौगोलिक प्रस्तरभंग रेषा म्हणजेच साध्या भाषेत जमिनीला पडलेली एक मोठी भेग, यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे. दरीच्या शेवटच्या भागापर्यंत आलो आणि गार हवेला थोडा वेळ तिथेच विसावलो. दोईवर आलेला सूर्यप्रकाश जेव्हा या 200 ते 400 फूट खोल आणि 2 ते 3 किलोमीटर दूरवर पसरलेल्या दरीमध्ये पडतो, तेव्हा हिचं सौंदर्य आणखी खुलून येतं. म्हणूनच काही जणीला व्हॅली ऑफ शॅडोज असं सुद्धा म्हणतात. मेरी रूह ने इश्क से पूछा, बोल तेरी रजा क्या है? तो इश्क ने मेरी रूह को
पहाड़ों का दीदार करवा दिया। अबीर गुलाल की घटा सी छाए, चीड़ चिनार भी तुझको बुलाए। ट्रेक संपून गावामध्ये परत आलो तसं तेथील एका घरामध्ये जेवण सांगितलं आणि तेथेच फ्रेश झालो. जवळचं आणलेलं पाणी संपलं म्हणून दुकानाच्या शोधात मी आणि अनिकेत गावात फेरफटका मारायला निघालो. ट्रेक करून दमलेली पोरं ताटात इतके सुंदर पदार्थ पाहून खुश झाली. आज जेवणात तांदळाची भाकरी, शेवभाजी, वांग्या बटाट्याची भाजी, डाळ, भात, लोणचं, खरडा, कांदा इतकं काही होतं. समर फील्स वर्षाने दिवस नाही चिल मार रे, वर्किंग फ्रॉम माउंटन. लहानपणी आपण उन्हाळ्यात मामाच्या गावाला जायचो, तसं 2 दिवसाकरता का होईना सह्याद्रीतील कित्येक गावं मामाची गावं झाली असतील आपल्यासाठी, नाही का? पोरं तिथं बसलेत, पेप्सी जरा का माझा थम्सअप बीट द हिट. ऊन उतरलं तशी पावलं सूर्यास्ताच्या दिशेने निघाली. घाटघरच्या कोकण कड्यावरती आलोय. होय, कोकणकडा. हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्या इतकाच रौद्र आणि सुंदर असा हा घाटघरचा कोकणकडा. आणि इथं पावसाळ्यात रिव्हर्स वॉटरफॉल सुद्धा पाहायला मिळतो बरं. मागील 2 दिवसात मी माझ्या बकेट लिस्टमधल्या एक नव्हे तर 2 गोष्टी टिक केल्यात. खरं तर पाय निघवत नाहीये इथून, पण या गावानं पुन्हा पुन्हा येण्याचं कारण वजा आमंत्रणच दिलंय. आणि अशा प्रकारे या महाराष्ट्रातल्या सुंदर अशा माउंटन विलेजला अलविदा निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन गोष्टीसह, एका नवीन प्रवासात. तोवर हसत राहा, फिरत राहा, आयुष्याचा महोत्सव करत राहा. यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से, के मंजिल आएगी नजर साथ चलने से.